केस पांढरे झाले आहेत म्हणून मी कधीही केसांना काळा कलरचा केमिकल असलेला डाय लावत नाही। त्यासाठी मी घरामध्येच असलेल्या गोष्टींचा उपयोग करते आणि माझे केस नॅचरली काळे आहेत असं ठेवण्याचा प्रयत्न करते। त्यासाठी मी घरामध्ये असलेल्या गोष्टींचाच वापर करते। आणि आजकालच्या वातावरणामुळे लहान मुलांचे सुद्धा केस खूप पटकन पांढरे होतात। खूप कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे साहजिकच मुला-मुलींमधला कॉन्फिडन्स जातो। टीनेजर मुला-मुलींमध्ये सुद्धा खूप प्रमाणात पांढरे केस होतात। अर्थातच त्यांचा सामाजिक वावर असतो, त्यावेळी त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो। पण मग अशा वेळी आपण इतक्या लहान मुलांवर केसांवर असे वेगवेगळे डाय लावून प्रयोग तर करू शकत नाही। मग त्यासाठी काय करावं जेणेकरून त्यांचे पांढरे केस लपून राहतील आणि त्यांचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल, तर त्यासाठी हा उपाय आहे। जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा स्किप न करता। तर त्यासाठी मी काय केलं, आदल्या रात्री 2 कप इतकं पाणी घेतलेलं आहे, छान गरम करून घेतलं। त्यामध्ये घातलं 1 चमचा इतकी चहा पावडर, कुठल्याही कंपनीची चहा पावडर घाला। त्यानंतर 1 चमचे इतकी कॉफी पावडर, ही सुद्धा कुठल्याही कंपनीची घाला। व्यवस्थित दोघंही चहा पावडर आणि कॉफी पावडर ह्या पाण्यामध्ये मस्तपैकी उकळून घ्यायची आहे। याचा पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे। चहा पावडर आणि कॉफी पावडर एकत्रित उकळून घेतल्यानंतर याचा जो रंग येतो तो काळसर येतो, त्यामुळे केस पांढरे झालेले ते काळसर दिसतात। आता हे मिश्रण छान उकळून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, ती सुद्धा छान उकळून घेतलेली आहे। केसांमध्ये असलेला मेलॅनिन जर कमी झाला तर केस जे काळे असतात ते पांढरे होतात। तर तो टिकून राहण्यासाठी योग्य खानपान खूप गरजेचं आहे। जसं बाह्य बाजूने आपण केसांची काळजी घेणं गरजेचं आहे, तसंच आतल्या बाजूने आपल्या शरीरातून केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचल्या गेल्या पाहिजे। जंक फूड खाणं, बाहेरचं तेलकट खाणं, खूप जास्त अतिप्रमाणात हेअर डाय किंवा वेगवेगळे केमिकल असलेल्या गोष्टी केसांना वापरणं, खूप जास्त हेअर ड्रायरने केस वाळवणं, त्यानंतर पार्लरमध्ये जाऊन स्ट्रेटनिंग करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी पांढरे केस होण्यास कारणीभूत ठरतात। तर या सगळ्या गोष्टींची योग्य वेळी जर काळजी घेतली तर आपले केस हे खूप कमी वयात पांढरे होण्यासाठी टळू शकतात। तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत। आणि अनुवंशिकतासुद्धा हा एक कारण असू शकतं। त्यामुळे जर तुमचे केस काहीही करून जर पांढरे झालेलेच असतील तर हा उपाय नक्की करून पहा। आता कॉफीचं पाणी आणि चहा पावडर हे छान उकळून झालेलं आहे। आता हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे, रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे। रूम टेम्परेचर आल्यानंतर मी एका काचेच्या बॉटलमध्ये घेतलेलं आहे आणि हे पाणी छान गाळून घ्यायचं आहे। आता याचा पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे। चहा पावडर आणि कॉफी पावडर छान प्रेस करून घेते, म्हणजे जे काही उरलेलं सुरलेलं असेल अर्क तो सुद्धा छानपैकी यामध्ये उतरून जाईल। तर आता यासाठी वापरायची आहे मेहंदी। तर यामध्ये कुठलंही केमिकल असलेली मेहंदी वापरायची नाही, अगदी साधी प्लेन अशी मेहंदी वापरायची आहे। तर पतंजलीची मेहंदी स्वस्त पडते आणि छानसुद्धा असते। केमिकल फ्री अशी मेहंदी घ्यायची आहे, लक्षात ठेवा। ही मेहंदी घ्यायची आणि या पाण्यासोबत मिक्स करायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ही मेहंदी जवळजवळ 7 ते 8 तास आपल्याला भिजत घालायची आहे। त्यामुळे रात्रीच प्रिपरेशन करून ठेवायचं, म्हणजे सकाळी सकाळी केसांना मेहंदी लावणं सोपं पडतं आणि वेळसुद्धा वाचतो। तर इथे मी घेतलेली आहे पतंजलीची मेहंदी, 1 पॅकेट घेतलेलं आहे, स्वस्तसुद्धा आहे, 10 रुपयाचीच आहे फक्त। तर छानपैकी मिक्स करून घेते आणि केसांना लावण्यासाठी तयार करून ठेवते। आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की मेहंदी लावल्यामुळे केस खूप ड्राय होतात, तर त्यांनी या मिश्रणामध्ये 1 चमचा इतकं नारळाचं तेल आणि दही घातली तर केसांना छानच चमक येते आणि सॉफ्टसुद्धा होतील। केस मेहंदीमुळे ड्राय होतात तर ते होणार नाहीत। तर बस छानपैकी मेहंदी भिजवली। आता ही रात्रभर मी अशीच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी दाखवते। तर आजचा जो मी पॅक बनवलेला आहे तो स्पेशली लहान मुलांसाठी, म्हणजे वय वर्ष 10च्या पुढे आणि टीनेजर जे मुलं बिचारे हेअर डाय करू शकत नाही आणि हेअर डाय करायला घाबरतात, आणि असेही बऱ्याचशा लोक असतात, बायका असतात ज्या माझ्यासारख्या, ज्यांना केस पांढरे झालेले आहेत पण हेअर डाय करायचा नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा उपाय मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर ज्यांना हा उपाय गरजेचा आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही हा उपाय शेअर करू शकता। त्यासाठी शेअरला क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा। तर बघा, आता हे मी रात्रभर ठेवते आणि दुसऱ्या दिवशी याचा रंग बघूया आपण। तर दुसरा दिवस झालेला आहे
आता याचा रंग बघूया. खूप छान रंग येतो. चहा पावडर आणि कॉफी पावडरमुळे काळसर रंग येतो आणि मेहंदीमुळे थोडासा लालसर रंग येतो, जो रंग आपल्या केसांवर आठवडाभर तरी छान टिकून राहतो. 2-3 वॉश केल्या तरीसुद्धा तो रंग जात नाही. तर अशा पद्धतीने हा पॅक तयार झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. थोडंसं पॅच टेस्ट घेऊया. हातावर थोडंसं लावलेलं आहे आणि अगदी 3 मिनटंपेक्षाही कमी वेळामध्ये मी लगेच ते पुसून घेतलं आणि याचा कलर बघा किती छान आलेला आहे. तर या रंगापेक्षा थोडासा काळपट रंग केसांना येतो. तर आता केसांना लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हँड ग्लोव्ज घातले आणि सगळ्यात आधी जुने कपडे घातले, म्हणजे कपडे खराब नको व्हायला. आता हे काचेच्या भांड्यातनं मी काढून घेते एका स्टीलच्या भांड्यामध्ये. जर तुम्हाला आणखीनच काळसर कलर हवा असेल तर तुम्ही ही जी मेहंदी आहे, हा जो पॅक आहे, हा लोखंडी कढईमध्ये भिजवून घेऊ शकतात रात्रभरासाठी. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्याकडे काळी कढई नव्हती, तेव्हा मी यामध्ये खिळे घालायचे. म्हणजे खिळेसुद्धा लोखंडीच असतात ना, तर त्यानेसुद्धा खूप छान कलर यायचा. तर हा एक पर्याय मी तुम्हाला सुचवला आहे खिळे घालायचा. तर घालू शकतात. आता मी हँड ग्लोव्ज घालून घेतले आणि केसांना लावून घेणार आहे. तर स्कॅल्पला न लावता आपले जिथे पांढरे केस आहेत तिथेच लावायचे आहेत आणि खूप जास्त जर मोठे केस असतील तर सगळीकडे लावून घेतलं तरीसुद्धा चालेल. छोट्या केसांना आपण जसं शॅम्पू लावतो ना तशा पद्धतीने लावून घ्यायचं, म्हणजे जास्त मेहनत न करता कमी वेळात व्यवस्थित लावून घेता येतं. मोठ्या केसांना लावायला जरा वेळ लागतो. तर आता मी हे मिश्रण लावून घेते. तर खूप छान मी तुम्हाला हा पर्याय सांगितलेला आहे. रिझल्टसुद्धा खूप छान आहे. बिलकुल केमिकल नाही आहे आणि हे तुम्ही महिन्यातनं 2 वेळा सहज लावू शकतात. जर मेहंदीमुळे तुम्हाला असं वाटत असेल की केस ड्राय होत आहेत, तर यामध्ये खोबऱ्याचं तेल, नारळाचं तेल म्हणजेच आणि दही नक्की घाला. तर आता मी केसांना हे लावून घेते. तर लावताना कसं लावायचं मी तुम्हाला सांगितले. छोटे केस असेल तर शॅम्पू जसं आपण लावतो तसं लावायचं. मुळांना म्हणजे स्कॅल्पला लावायचं नाही आहे. फक्त आपण केसांच्या मुळाशी लावणार आहोत. आणि आता केस वॉश केल्यानंतर, केस धुतल्यानंतर साध्या पाण्याने केस धुवायचे आहेत. शॅम्पू बिलकुल लावायचं नाही. तुम्ही शॅम्पू करायचा असेल तर नेक्स्ट डेला शॅम्पू करायचा. आता फक्त केस पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. यानेच तुम्हाला इतका छान फरक पडणार आहे की तुम्हाला आधी का माहिती नव्हतं असं तुम्हाला वाटेल. एकदम भारी होतं. म्हणजे केमिकल डाय जर लावणार असाल तुम्ही तर त्याऐवजी तुम्ही हा नैसर्गिक उपाय करून पहा. याला एक पर्याय आहे केमिकल डायला. केमिकल डायमुळे किती नुकसान होतं हे आपल्याला माहितीच आहे आणि फरक तर काय नाही, सारखं सारखं करावंच लागतं. त्यापेक्षा बेस्ट आहे की आपण नॅचरल गोष्टी अकस्मात करायला हव्या, लावायला हव्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. आणि ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांचे खूप कमी वयामध्ये पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.